7 आमची प्रतीक्षा जमली आहे. तर त्यात आम्हाला थोडंसं रूम पण बरोबर वाटल्या नव्हत्या. इथल्या लोकांचा स्वभाव जरा आवडला मला. कोणा इडली आणि मेंदू वडा तर खूप छान आहे. जिथे पाहाल तिथे स्वामी. नमस्कार मंडळी, हॅपी फॅमिलीच्या नवीन ब्लॉग्समध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही जाणार आहोत अक्कलकोटला. अक्कलकोटवरून पंढरपूर आणि पंढरपूरवरून तुळजापूर, तुळजापूरची अंबाबाई. बरीच गेली वर्ष आम्ही हा प्लॅन करत होतो. अगदीच नाही म्हटलं तरी 16 वर्ष झाली आम्ही पंढरपूरला जाण्याचा विचार करत आहोत. पण काय जॉबमुळे जाण्याचं जमत नव्हतं. आज जाईन उद्या जाईन असं करत करत तब्बल 16 वर्ष झाली आणि 16 वर्षानंतर हा पंढरपूरला जाण्याचा आज योग आलाय. तो सुद्धा अचानकच आला आहे. काल आमच्या काही मनात आलं की आपण जाऊया, चला श्रावण चालू झाला आहे म्हणून काल असं तात्काळ तिकीट मारली तर तिकीटही कन्फर्म मिळाली. स्वामींचीच कृपा म्हणावी, पांडुरंगाचंच बोलावणं असं म्हणावं. कारण इतकी 16 वर्ष प्लॅनिंग करून पण काही योग जुळून येत नव्हता. आम्ही दरवर्षी आपल्या देवाकडे प्रार्थना करायचो, आम्हाला बोलव आम्हाला बोलव, पण तो काही योग जुळून येत नव्हता. आणि योगायोगाने का म्हणा पण आज हा योग जुळून आलेला आहे. आणि आम्ही सर्व आमची फॅमिली आता प्रथम अक्कलकोटला जाणार आहोत. फार सामान नाही आहे आमचं. ही बॅग एकच मोठी झालेली आहे. आणि आमचा साईची एक छोटी बॅग, त्याची तर नेहमी असतेच, कारण त्याचं ते कुरकुरे वगैरे चॉकलेटसाठी तो त्याची पर्सनल बॅग घेतो. आणि ही अंकिताची बॅग. बाकी आता आमची रात्री 11 वाजता ट्रेन आहे. आता 9:15 वाजलेले आहेत आज. तरी आता आम्ही लवकरच निघणार आहे, कारण कधी कधी ट्रॅफिक जाम होतं आणि नंतर घाई होते. त्यामुळे 1 तास अगोदरच जाऊन बसलेलं बरं. आम्ही अक्कलकोटचा पूर्ण व्लॉग बनवणार आहोत. तिकडनं जाणार आहोत पंढरपूर, पंढरपूरवरून तुळजापूर. 3 पार्टमध्ये बनवणार आहोत. तुम्ही सर्वांनी बघा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि असंच प्रेम आमच्यावरती तुमचं राहून देत, जेणेकरून आम्हाला नवीन नवीन व्हिडिओ करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. फायनली आमची ट्रेन आलेली आहे. 2215 आमची प्रतीक्षा जमली आहे. बाई, कसं वाटतंय ट्रेन आली म्हणून? खुश झाला? हा, 49, 50, 51, 56. नमस्कार मित्रांनो, आता 8:30 वाजले आहेत आणि आता आम्ही अक्कलकोटला उतरू. आता जवळजवळ 9.5 तास झाले. सर्वांच्या झोप पूर्ण झाल्या आहेत. साईला जरा भूक लागली आहे. बघा साई थंडी लागते त्याला. अंकिताची पण झोप अजून काही पूर्ण झाली नाहीये. आमचा मोठा तो बघा वरती बसलेला दाखवतो. तो बघा तिथे वरती. आताच झालाय नाश्ता, इडली खाऊन. तो बघा वरती बसला. आता उतरू आम्ही अक्कलकोट स्टेशनला. 8:30 वाजले. आता रात्री 11 वाजता पकडली होती गाडी. नमस्कार मंडळी, शेवटी 9 वाजता उतरलो आम्ही अक्कलकोट रोडला. 1.5 तास ट्रेन लेट झाली, पण ठीक आहे. पाऊस नाही आहे. आता बघू कसं काय ते पुढे. आता रिक्षा करतो. अक्कलकोट रोडवरून ऑटो पकडली आहे डायरेक्ट संस्थांच्या रूमपर्यंत. काही बसताय ना पुढे बसतो. काही डायरेक्ट रिक्षा काही 500 रुपये सांगितली आणि शेअरिंग करतात. शेअरिंगमध्ये गेली. बघू आता किती वेळ लागतो. नमस्कार मित्रांनो, हॅपी फॅमिलीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आम्ही इथे
अक्कलकोटला आलो आहोत. तर गाडी थोडी लेट झाली आणि 8:30ला येणार होती तर 10 वाजेपर्यंत आली आणि मग रूम वगैरे शोधायला थोडा वेळ गेला. काही ठिकाणी 8 तासासाठी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत काहीतरी 800 सांगत होते, 7 वाजेपर्यंत पाहिजे तर 1000 सांगत होते, नॉन एसीचे 1200. जरा रूम शोधण्यामध्ये वेळ गेला. तर त्यात आम्हाला थोडंसं रूम पण बरोबर वाटल्या नव्हत्या. त्यात ही एक रूम घेतली. आम्हाला काय आज दिवसभर राहायचं नव्हतं, संध्याकाळी 5-6 वाजेपर्यंत निघायचं आहे बरोबर. त्यात ही एक रूम आम्हाला जरा बरी वाटली. आतमध्ये गिझर आहे, गरम पाण्याचं गिझर आहे, टॉयलेट वगैरे सगळं साफसफाई चांगली आहे. मेन इथल्या लोकांचा स्वभाव जरा आवडला मला. कोण असं जबरदस्ती करत नाही आहे, जसे मागे मागे लागत नाही आहेत. हे कार्ड देत आहेत, तुम्हाला जर कुठे नाही मिळाले तर आम्हाला फोन करा. तो एक इथल्या लोकांचा स्वभाव मला आवडला. बाकी रूम ठीकठाक आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे, चांगलं आहे, व्यवस्थित आहे. आणि ठीक आहे. आता म्हणजे आता आमच्या आंघोळ्या वगैरे झाल्या तर भूक लागली आहे खूप, कारण आता जवळजवळ 10 वाजता आलो आणि आता 1 तास गेला सर्व आंघोळी वगैरेचा. 11 वाजले. तर आता थोडासा नाश्ता करतो आणि स्वामींच्या दर्शनाला जाणार. नमस्कार मंडळी, तुम्हाला एक ट्रेनचा किस्सा सांगायचा राहून गेला. काल आम्ही येत होतो ट्रेनमधून, तर म्हणजे इतक्या वर्षात कधी बघितलं नाही. तर आम्ही झोपलो होतो, तर मध्ये ते पोलीस येत होते, बॅटरी मारत होते, सगळ्यांना बोलत होते मोबाईल बंद करा, पुढे गॅसचा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर मला काय वाटतं की इंजिनच्याच दुसरा काय तिसरा डबा होता आमचा. कोणालाही मोबाईल चार्ज करायला देत नव्हते, व्हिडिओ बघायला देत नव्हते. तर मला काहीतरी वेगळंच वाटलं. तर एकदा नाही 2दा येऊन गेले. मला वाटलं काय म्हणा, आम्ही तर काय मोबाईल लावला नव्हता. म्हटलं ठीक आहे असू देत, पण बोललो काहीतरी असेल प्रॉब्लेम. पोलीस आले काय, थोडा वेळ कोणतरी मोबाईल बंद करायचा, परत चालू करायचं. आणि जे मोबाईल हातात ठेवून झोपले आहेत पोलीस, त्यांचा पण हातातला मोबाईल बघायचे की मला बघून तर मोबाईल बंद केला नाही. ते एक झालं. त्याच्यानंतर आमची ट्रेनमध्ये दुसरा एक किस्सा सांगतो. ट्रेनमध्ये आमची लोअर, मिडल आणि अप्पर बर्थ होती बरोबर. 3 सीट होत्या आणि एक मोठ्या मुलाची साईडची होती, साईड अप्पर होती. आमच्या समोर जो लोअर बर्थ आहे त्याच्यावरती एक 55 वर्षाची अशी वृद्ध महिला होती आणि त्याच्याबरोबर तिची मुलगी काय सोन कोण असेल ती 30 वर्षाची होती. तर एकदम टॉपरला एक माणूस झोपला होता आणि मग मिडल सीटला ती म्हातारी बसली होती, तिच्या बाजूला ती मुलगी, आणि मधली सीट काय ओपन केली नव्हती. तर मग आम्ही झोपलो. तर मध्ये मध्ये मला जाग यायची. तर ती म्हातारी झोपली आहे आणि ती मुलगी आपली त्याच्या पायाजवळ बसून आहे. तर माझ्या मनात यायचं उठून की हिला म्हणजे हिने यांच्या जर 2 सीट आहेत, मिडल आणि मधली, तर मग मी त्याला असं विचारावं वाटायचं की काय झालं, सीट तुमच्यात, ह्या दोन्ही सीट तुमच्याच आहेत, आता ओपन करून देऊ का तुम्हाला. किंवा मला मग मनात आलं की नको, काय काय माणसांना आपण चांगलं करायचं आहे तो आणि काही उत्तर द्यायची, तुम्हाला काय करायचं आहे, मी लोकांना करतो असं. म्हणून मग बोललो, निग्लेक्ट करत गेलो. बोललो असं करत करत 3 वाजले, 4 वाजले, बोललो नाही. आणि ती बिचारी पुरी रात्रभर तिच्या पायाजवळच बसून होती. मग मी बोललो जाऊन एकदा विचारतोच काय काय बोलेल ते बोलेल. मग तिला मी विचारलं काय झालं, ह्या दोन्ही सीट तुमच्याच आहेत ना. तर ती बोलली नाही, आमच्या वेटिंग सीट होत्या, त्या आमच्या सीट नाहीच आहेत, आम्ही इथे बसलो. तर मी बोललो मग रात्रभर कशाला बसून राहिलात, कोण आलं तर उठायचं होतं ना. ती मग तुम्हाला ती मधली सीट चांगली फुकट घालवला, झोपा ना आरामशीर. असं बोलल्यावरती तिला काय माहिती वाटलं की नाही बरोबर आहे. मग ती मी बोलल्यानंतर मग ती मधली सीट ओपन केला आणि झोपली. असं आहे. म्हणजे मी बोललो बघा, तुम्ही अक्कलकोटला वगैरे जाताय, मग स्वामींनी तुमच्यासाठी ती जागा राखून ठेवलेली होती, पण तुम्ही पण काय कोण येईपर्यंत झोपायचं होतं ना. मग तुम्ही बोलल्यानंतर तिने ओपन केली आणि झोपली ती. ते एक. बाकी आता भूक लागली आहे आणि तो बघा साई बघा आता ते कसा त्याचा चेहरा बघा कसा झालाय. कारण 11 वाजले ऑलरेडी, ट्रेन पण लेट झाली. आता काहीतरी नाश्ता करतो, स्वामींच्या दर्शनाला जातो. बाकी जे काय आम्हाला शॉर्ट्स घेता येतील ते सर्व तुम्हाला आम्ही दाखवतो. श्री स्वामी समर्थ. जस्ट आम्ही आता हॉटेल उडीपीमध्ये आलो आहोत. हॉटेल खूप चांगलं, स्वच्छताही चांगली दिसते आहे. हा बघा हा साई काउंटर आहे. हा त्यांचा मेनू आहे इथे. मेनू पण थोडा आहे रिजनेबल, ठीक आहे. पायनॅपल शिरा 50 रुपये, कांदा पोहा 40 रुपये, इडली 20 रुपये. हॉटेल उडी त्यांचं किचन्स आहे. मसाला डोस्याची ऑर्डर दिली होती. आमचेच आहेत ना, 3 होते, 3 मसाला डोसा होते. मसाला डोसा आहे. दादाला आवाज दे. हे बघ साई, वेदांत रेडी झालंय.
आम्ही आता बघा हा मसाला डोसा मागवलाय, त्याच्यानंतर अंकिताने इडली वडा मागवलाय, वेदांसाठी पण मसाला डोसा आणि माझ्यासाठी पण मसाला डोसा आहे. कसा आहे टेस्ट? कसा आहे टेस्ट? चांगले आहे. सांबार कसा आहे? चटणी वगैरे? इडली वडा चांगली आहे. इडली आणि मेंदू वडा तर खूप छान आहे, खूपच टेस्टी आहे. सांबार पण खूप टेस्टी आहे. मसाला वडा सांगतो तुम्हाला, मसाला डोसा. खूपच छान आहे टेस्ट. तुम्ही जर कधी अक्कलकोटला आलात तर या हॉटेल उडुपीमध्ये नक्की भेट द्या. प्राईस पण रिजनेबल आहे आणि खूप छान आहे. टेस्ट खूप छान आहे. म्हणजे तुमचा पैसा वेस्ट झाला नाही, आलेला तर समाधान मिळेल. हा गेट आहे स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी जाण्यासाठी. 12 वाजले आहेत दुपारचे, रूमवरतीच 11 वाजले होते. आता जात आहोत स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी. स्वामींना बेसनचा लाडू आवडायचा. तुला पण बेसनचाच लाडू आवडतो. एकाच वेळेला कितीतरी साऱ्या प्रतिमा आहेत बघा स्वामींच्या. सगळीकडे स्वामी स्वामी स्वामी, जिथे पाहाल तिथे स्वामी. आम्ही आता जस्ट हे बघा, इथे लेडीज वेगळा आहे, जेंट्स वेगळा आहे. अंकिता आणि साई चालले आहेत. देऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचं वाक्य. साई, हा वटवृक्ष जिथे स्वामी बसायचे, स्वामींच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा वटवृक्ष आजही कसा दिमागात उभा आहे बघायचं. इथे माणसं बसलेली आहेत दर्शनासाठी. दर्शन होऊन नंतर तुम्ही इथे निवांत बसू शकता. हे बघा, इकडे निवांत स्वामींचं नामस्मरण करत बसू शकता इथे.
हे प्रत्येक जण काहीतरी आपली मन्नत बोलून इथे दोरा बांधतात आणि नक्कीच ते स्वामी पूर्ण करतात. प्रत्येक भाविकाच्या मनामध्ये तितकी श्रद्धा असते. हे बघा, प्रत्येक जण इथे काहीतरी आपली मनाची इच्छा बोलून दोरा बांधतात. उत्सव मंदिर परिसरामध्ये कुठल्याही प्रकारचे धागे दोरे बांधू नयेत ही नम्र विनंती ते लिहिलेली आहे. पण प्रत्येक भाविक आपल्या श्रद्धेनुसार इथे काही ना काही. स्वामी समर्थ. इथे बघा स्वामींची फोटो आहे. LED लाईटचा आहे, म्हणजे हा LED लाईट पेटवल्यानंतर मस्तपैकी इथे स्वामींचं दर्शन होणार. आणि इथे हजारो जवळजवळ खूप सारी रुद्राक्ष एकत्र करून स्वामींची मूर्ती साकारलेली आहे. स्वामींचा फोटो साकारलेला आहे. हे बघा, जर जवळून बघितलात तुम्ही तर हे बघा, अक्षरशः रुद्राक्ष आहेत. रुद्राक्ष सर्व एकत्र करून स्वामी साकारलेले आहेत. एक मिनिट. हे बघा, नमस्कार मंडळी. स्वामींचं दर्शन झालं आहे. आता आम्ही दीक्षा केली आहे. समाधी मंदिर बाळापुरा आणि ते काही जी ठिकाणं आहेत, 4-5 ठिकाणं आहेत, ती आम्हाला हे रिक्षावाले दाखवणार आहेत. तर बघूया आता काय काय ठिकाणी. आता आम्ही इथे पहिल्यांदाच आलो आहोत. आता आम्हाला इथे काय माहिती नाही. दादा आता आम्हाला फिरवते. बघू आता कुठे कुठे काय काय. आता इथे आम्ही बघतो आणि मग मलाही दाखवतो. आता आम्ही जात आहोत श्री गुरु मंदिर बाळप्पा मठ अक्कलकोटचा. त्यांच्या घराचा प्रवेशद्वार आहे. पहिलं हे घर होतं बाळप्पा यांचं. इथे मंदिर आहे. बघा इथे टीव्ही आहे. इथे काही ठिकाणी लादींना इथे बघा सफेद कलरच्या लाईन्स मारल्यात. म्हणतात की तिथे स्वामींच्या पायांचे ठसे आहेत. स्वामींच्या पायांचे ठसे आहेत म्हणून भाविकांनी तिथे फुलं वगैरे वाहिली आहेत. पायांचे ठसे असल्यामुळे तिथे त्या लोकांनी मार्क करून ठेवला आहे की तिथे पाय देऊ नका. ते सुरुवातीला द्वारावरच गणपतीचं मंदिर आहे. टिटवाळ्याचा जो गणपती आहे असा गणपतीचं स्वरूप आहे. तेव्हा इथे ठिकठिकाणी इथे सर्व मार्क करून ठेवलेलं आहे. तिथे तिथे स्वामी राहायचे त्यांच्या घरी. त्यांच्या पायांचे थोडे ठसे उमटलेले आहेत. बाळप्पा महाराज मठ आहे. लाईन आहे ना आणखी तिकडनं. मला दाखवतो. हे बघा इथे
आता आम्ही चोळप्पा मंदिर बघायला जातो आहोत, जिथे स्वामींनी समाधी घेतली. समाधी मंदिर आहे तिथे. चला आपण बघूया समाधी मंदिर स्वामींचं. स्वामींचं समाधी मंदिर आहे इथे. हे बघा, हा मुख्य गेट आहे. प्रवेशद्वारावरच गणेशाची मूर्ती आणि श्रीकृष्ण कार्तिक देवाची मूर्ती आहे. कार्तिकीय स्वामी इथे स्वामी आहे. नमस्कार मंडळी, सकाळी अक्कलकोटला आलो होतो 11 वाजता. स्वामींचं दर्शन झालं, चोळप्पा महाराजांचा मठ झाला, समाधी मंदिर, अशी छोटी मोठी सर्व स्थानकांचं दर्शन झालेलं आहे. आता जाणार आहोत आम्ही गाणगापूरला. तर गाणगापूरचा एक वेगळा ब्लॉग आम्ही बनवतो आणि मग पहा तुम्ही. आता सकाळपासून स्वामींचं दर्शन केल्यापासून सगळं काही फिरून जरा दमलो आहोत. आता इथे थंडगार मस्त लस्सी पिणार आणि गाडी केली आहे गाणगापूरसाठी. मग गाणगापूरला गेल्यानंतर तिकडे कसं काय आहे ते आम्ही ब्लॉगमध्ये दाखवू. श्री स्वामी समर्थ.